नमस्कार. आजच्या भागात आपण धनुर्मास म्हणजे नक्की काय आणि धनुर्मासाला धुंदुरमास असेही नाव पडले आहे किंवा त्यालाच खरं मास असेही म्हणतात. तर धुंदुरमास धनुर्मास याची माहिती आपण आजच्या भागात ऐकणार आहोत. सूर्य एका वर्षात 12 राशीतून भ्रमण करत असतो. तो ज्या महिन्यात धनु राशीत असतो त्या मासाला धनुर्मास किंवा धुंदुरमास असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हा म्हणजे मार्गशीर्ष अमावस्या या महिन्याचा शेवटचा दिवस असतो. हा काळ 13 ते 17 डिसेंबरच्या आसपास सुरू होऊन 13 ते 15 जानेवारीला संपतो. हिंदू पंचांगात हा काळ मार्गशीर्ष पौष या काळात येतो. हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो. यावेळी हवेत अत्यंत गारठा असतो. विशेषतः रात्री हे शैत्य वाढते. रात्रीही मोठ्या असतात. जठराग्नी या शैत्यामुळे नाभिस्थानी कुंडला जातो आणि मनुष्याची भूक वाढते. बलिन शीत संरोधात हेमंते प्रबलो नल भवती असं अष्टांग हृदयात सूत्रस्थान अध्याय 3 मध्ये म्हटलेले आहे. याचा परिणाम असा होतो की मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते. आयुर्वेदात हा परिणाम असा वर्णन केला आहे की दैघ्यात निशानाम एतरही प्रातः एव बुभुक्षिता भवती. अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 3. आरोग्याचा नियम असा आहे की भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि भूक लागल्यावर खाण्यास अजिबात विलंब करू नये. भूक लागल्यावरही जर अन्न पोटात गेले नाही तर त्याचा परिणाम असा होतो की अल्पेंधनो धातूंस पचे म्हणजे अग्नीला इंधन हवे असते ते मिळाले नाही तर तो विझून जातो. जठराग्नीचे इंधन म्हणजे अन्न. अग्नी प्रदीप्त झाल्यावर ते त्याला मिळालेच पाहिजे आणि ते जर नाही मिळाले तर तो रस रक्त इत्यादी धातूंचा नाश करतो आणि थकवा जाणवायला लागतो. वजन कमी होते. हे सर्व टाळायचे असेल तर त्या अग्नीला वेळच्या वेळी इंधन पुरवले पाहिजे. म्हणून धनुर्मासात प्रातः एव म्हणजे सूर्योदय झाल्याबरोबर आहार करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले. हा झाला आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार. याला आपल्या संस्कृतीमध्ये कसे बसवले तेही पाहण्यासारखे आहे. इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य अशा अनेक देवतांमुळे आपल्याला भोग्य पदार्थ उपलब्ध होत असतात. म्हणून आपण भोग घेण्यापूर्वी त्यांना थोडा भाग अर्पण करावा. त्यांनी दिलेले भोग त्यांना न देता जो कोणी स्वतः उपभोगतो तो स्तेन म्हणजे चोर ठरतो. धनुर्मासात सकाळी सकाळी कितीही जरी कडकडून भूक लागली असली तरी ताजे गरम अन्न आधी सूर्याला अर्पण करावे म्हणजे नैवेद्य दाखवावा आणि मग भक्षण करावे अशी परंपरा आहे. धनुर्मास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. किमान गारठा असेपर्यंत आणि सकाळी भूक लागते आहे तोवरच निश्चित आचरावे. आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंदुरमास व्रतात दिसून येतो. आता या धुंदुरमासालाच खरं मास असं का म्हटलं गेलंय तर खरं मासाची माहिती अशी दिलेली आहे की हा हिंदू पुराणात वर्णिलेला 1 महिन्याचा कालावधी आहे. हा कालखंड सूर्याच्या धनु राशीत प्रवेश केल्यानंतर म्हणजे 16 डिसेंबरच्या आसपास सुरू होतो आणि 14 जानेवारीच्या आसपास संपतो. या काळात उत्तर भारतात मंगल कार्य होत नाही. काही पंचांगामध्ये हा खरं मास सूर्याच्या मीन राशीत असण्याच्या काळात म्हणजेच अंदाजे 15 मार्च ते 14 एप्रिल या काळात दाखवलेला असतो. याबद्दल एक आख्यायिका अशी सांगितली जाते की सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथात बसून ब्रह्मांडाची परिक्रमा करतात आणि सूर्यदेवांना मध्ये थांबण्याची परवानगी नाही. परंतु असं करत असताना त्यांच्या घोड्यांना विश्रांती न मिळाल्याने त्यांचे घोडे थकतात. त्यांना तहान भूक लागते.
घोड्यांची ही दशा बघून एकदा सूर्यदेवांनाही वाईट वाटलं. त्यामुळे पाणी पिण्यासाठी सूर्यदेवांनी रथ एका तलावाच्या कडेला नेला. पण जर रथ थांबला तर अनर्थ होईल हे ओळखून सूर्यदेवांनी तलावाखाटी बसलेल्या 2 गाढवांना म्हणजे खरांना रथाला जोडून आपला रथ दौडत ठेवला. महिन्यानंतर त्याच तलावाजवळ आल्यानंतर परत रथाला घोडे जुंपले आणि पुढची कालक्रमणा चालू ठेवली. हे त्यानंतर दरवर्षी घडू लागले आणि वर्षातून एका महिन्याला खर मास म्हणू लागले. अशी होती की धुंधुर्मास, धनुर्मास किंवा खर मासाची माहिती. आपणास माहिती जर आवडली असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.